ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आज आपण तुकाराम महाराज या सत्रामध्ये तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तर आज आपण तुका म्हणे या श्रृंखलेमध्ये जो अभंग निवडलेला आहे, तर तो अभंग जे भक्त आहेत किंवा संत आहेत, संत कसे अहेतुकी कृपा करतात हे या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. तर अभंग या प्रकारे आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती, पोट भार आहे पोटी भार वाहे, त्याचे सर्वस्वही साहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तर यामध्ये या अभंगामध्ये तुम्हा संतावरी ओझे या वाक्याचा अर्थ लक्षात घेतला असता आपल्या लक्षात येईल की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तर या अभंगामध्ये जसं एक आई आहे, तर ती आपल्या नेहमीच अपत्याचं मुलाचं हित बघत असते आणि अशी जिव्हाळा, दया, करुणा, प्रीती ज्याला म्हणतात, तर तो कणवाला तळमळ जी असलेली आहे अशी एक जात आहे. आणि ती जात म्हणजे कोणती जात, तर आपल्या भौतिक जाती नसता, तर एक विभाग आहे किंवा एक अशा प्रकारचा धर्माचं आचरण करणे जात आहे. आणि ती कोणती आहे? करी लाभाविन प्रीत, तर अहेतुकी कृपा करणारी, अहेतुकी प्रेम करणारी अशी कोण आहे? तर ती आई आहे.
आणि पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयीस आहेत. ती पोटी भार पण वाहते आणि त्याचे सर्वस्व करते अशी जी आई आहे नेहमी. तर त्या पहिल्या ओळीचा अर्थ पाहत असताना आपण लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई जी असते तर ती सतत तिचं चित्त जे असतं, तिचं लक्ष असतं, तर ते कुठे असतं? त्या मुलाच्या ठिकाणी असतं, की आपलं मुलाचं भलं कसं करता येईल, किंवा मुलाची जी तळमळ आहे. तुम्ही खेड्यात राहिला असाल तर तुम्हाला माहित असेल की ती गाय असते, त्या वासराला सोडून जात नाही. तिला किती शेतात नेण्याचा प्रयत्न केला तर ती जात नाही. एवढं तिची त्या वासराविषयी आसक्ती असते. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की एखादी गाय वासराला जन्म शेतात देते, त्यावेळेस लांडगे, कोल्हे किंवा इतर कुत्रे या सर्वापासून रक्षण ती गाय त्या वासराचं तिथे करत असते. त्याच प्रकारे सर्व तिचं चित्त त्या वासरामध्ये असतं. ती चारा पण खायला जात नाही. अशा प्रकारे इथे जे लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त, जसं एखादी आई, माऊली, माता ती सतत चिंतन करत असते त्या भलं कसं होईल म्हणून. तसे ते संत आहेत. याविषयी सांगताना ते म्हणतात, जिचे पिढे बाल प्राण तिचे विकल. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर एखाद्या कुत्र्याचे पिल्ल असतात, तुम्ही तर ते कुत्री पिल्ल देते आणि एका ठिकाणी ठेवले असतात. ज्यावेळेस तुम्ही त्या कुत्रीच्या पिल्लाला हात लावला तर ती तुमच्या अंगावर अगदी चावण्यासाठी, मारण्यासाठी येते आणि ती इतकी तिला त्याचा त्रास होतो, विकल होते. तिला किती दगड मारा, तुम्ही काही मारा, ती सगळं सहन करते, पण त्या पिल्लाला सोडून जात नाही. तसं एखादी आई आपला मुलं आजारी असेल तर जेवत वगैरे नाही, किंवा सतत रात्रंदिवस त्यापाशी बसून राहते, जागरण करते. त्या प्रकारे, कारण तिचं आईचं ते प्रेम असतं. तसं जिचे पिढे बाल, पिढे म्हणजे त्रास होईल ज्या बाळाला, प्राण तेचे विकल, ती व्याकुल होते. ऐसे मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव. तर हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पण दुसरा ह्याला आपल्याला याला संदर्भ देण्यासाठी आज मी अभंग वापरलाय, श्लोक न वापरता. तर जसं त्यांनी सांगितलंय की ऐसा मातेचा स्वभाव, आईचा जो स्वभाव असतो तो कसा स्वभाव असतो? सूत्रधोरी एक जीव. म्हणजे जे सूत असतं, धागा असतो, ज्या धाग्यापासून दोरी बनते, अनेक बारीक बारीक धागे असतात आणि त्या बारीक बारीक धाग्यांची दोरी होते. तर तसं सूत, ज्याला सूत म्हणतात किंवा सूत्र म्हणतात, तर त्यापासून दोरी बनवली जाते. तर ते वेगळं नाहीये, ती सुतापासूनच दोरी बनलेली आहे. तसं आई आणि त्याचा जो स्वभाव आहे, त्या स्वभाव आहे प्रेम करण्याचा मुलावर, इथे सांगितलेला आहे. सुखाची विश्रांती उमटे मातेची ये चित्ती. जर माता या सुख कोणाला वाटत असेल, कोणाला सुख घ्यायचं असेल किंवा सुखाचा अनुभव करायचा असेल, तर एकमेव माता आहे की ती खरंच सुख आपल्याला या भौतिक जगात देऊ शकते. दुसरं कोणी आपल्याला खरं सुख या भौतिक जगात देऊ शकत नाही. म्हणून मातेची या आणि पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. तर तुम्ही जे आहेत तर ते असे काय आहात? संत जे आहेत ते कृपावंत आहेत, बहु कृपावंत आहेत. तर अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी संतांचं महात्म्य सांगण्याचा, आईसारखं आपलं हित करणारे कसं आहेत हे सांगायचं आहे तुकाराम महाराजांना. म्हणून ते पुढच्या ओळीचं विश्लेषण देण्यासाठी पुढचं एक अभंग आहे. आयसी कळवळ्यांची परी, म्हणजे जो आत म्हणजे दया जी आहे. हं? आयसी कळवळ्याची, इथे एक मिनिट हा ओळ तुम्हाला दिसत नसेल. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. तर आई जी आहे तर तिला कुठलाही लाभ, जसं आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की पक्षी पंख येताच उडून जातात. जेव्हा
पूर्वी जी परंपरा होती की आई वडिलांची सेवा करावी आणि मुलं आई वडिलांची सेवा करायचे, परंतु आज ती परंपरा राहिलेली नाही. आणि आज एक नवीन संस्कृती आपल्याकडं आलेली आहे, पाश्चात्य संस्कृती. आणि ती म्हणजे आपण मुलांना जवळ नाही ठेवत. मुलगा जन्मला की तो आपल्याला अडचण वाटतो, मग त्याला पाळणा घरात ठेवतो आपण. त्याच्यानंतर पाळणा घरामधून त्याला काढतो आणि मग प्ले ग्रुपला ठेवतो. मग प्ले ग्रुप नंतर तो अं, काय म्हणतात त्याला, अप्पर के जी, लोअर के जी किंवा सिनियर के जी, ज्युनियर के जी त्याच्यामध्ये घालतो. नंतर पहिली दुसरी असं करून तो 10वी पर्यंत 16 वर्ष, म्हणजे ते 16 वर्ष तो बाहेर राहतो. त्याच्यानंतर पुढचे ग्रॅज्युएशनचे वर्ष तो बाहेर राहतो आणि मग तो घराच्या बाहेरच जातो. आणि मग असा जो मूल आहे, मुलगी असो की मूल आहो, मग त्याचा संबंध जो आहे आपला, तर तो राहत नाही. तो व्यावसायिक संबंध होतो. आणि म्हणून त्या मुलाला आपल्याविषयी दया, करुणा, कळवळा, तळमळ वाटत नाही. पण त्या आईनं लाभाविनं, त्या आईनं कुठलाही लाभाचा विचार न करता त्या मुलासाठी लहानाचं मोठं केलेलं असतं. आणि तिने त्या पुढचा विचार केलेला नसतो. लाभाविनं प्रीती, प्रेम केलेलं असतं. आणि आजही त्या आईचं त्या मुलावर प्रेम असतं, परंतु तो मुलानं त्या आईची सेवा न केल्यामुळे त्याचं प्रेम नसतं. म्हणून तो त्या जन्मलेल्या ठिकाणापासून दूर जातो आणि तिकडेच जाऊन राहतो आणि तिथलचाच तो कायम नागरिक होतो. तर अशी परिस्थिती आलेली आहे. तर या परिस्थितीमध्ये म्हणून त्याने म्हटलंय की आईची जी प्रीती आहे तिच्यावर कुठलाही त्याची लाभ नाहीये, अहेतुकी प्रेम आहे आईचं. मला वाटतं असं हे संत जे आहेत त्यांचं अहेतुकी प्रेम असतं. तर इथं कसे हे जे संत जण आहेत, तर ते सर्वत्र संपूर्ण कसे आहेत हे सांगण्यासाठी कशा चारही बाजूनं सर्वत्र आपल्या या जनसामान्याचं कल्याण भक्त कसे पाहतात. तर ते म्हणून इथे एक अभंग त्यांनी म्हटलेला आहे. गंगा जला पाठी गंगा जला पाही पाठ पोट नाही. जसं तुम्ही एक गंगा जल आहे, त्याला काही पाठपोट नाही, म्हणजे त्याला तुम्ही म्हणू शकत नाही की या बाजूनं चांगलं आहे, या बाजूनं वाईट आहे. कुठून समोरून भेटायचं, कुठूनही गंगाजल पवित्रच करतं. अवगुण तो काही अमृतासी. आणि ते गंगाजल पवित्र, ते पवित्रच आहे. त्याला काही तुम्ही म्हणू शकत नाहीत कुठे या बाजूनं चांगलं आहे त्या बाजूनं. तसं अवगुण तो काही अमृतासी. आणि अमृताचा आपण अवगुण काय दाखवणार? अमृत हे गुणाचंच भांडार आहे. रवी दीप का रवी दीप कालिपा, काय जाणे हिरा. आता कालिपा म्हणजे अंधार, तर रवी म्हणजे सूर्य, दिवा किंवा हिरा यांना काही कधी अंधार माहीत आहे का? नाही. हे जिथे असतात तिथे प्रकाशच असतो. कारण की ते पळवून लावणार आहेत अंधाराला. आणि का तिमिरा नाश तेने. तर म्हणून हे जसे अनेक प्रकारच्या अंधाराचा नाश करतात, आणि का तिमिरा नाश तेने, तर सगळ्या प्रकारच्या अंधकाराचा नाश करणारे हे आहेत. आणि म्हणजे ते कसे येतं, निष्कलंक आहेत. कर्पूर कांडणी काय कोंडाकणी. तर जर कापूर घेतला आणि कापुराची कांडणी केली, म्हणजे उखळात घालून त्याला जर बारीक केलं कापराला, तर त्याचा काय कोंडा किंवा कणी निघणार आहे? जे ज्यांना माहित आहे कोंडा म्हणजे काय, हं? आणि कणी म्हणजे काय, तर कोंडा, तुम्ही कोंड्याचे मांडे करणे हा एक वाक्प्रचार ऐकला असेल. तर कोंडा म्हणजे पूर्वी गहू असायचे, ते गव्हाला पाण्यात टाकायचे आणि पाण्यातून काढायचे थोडा वेळ ठेवून, आणि त्याला उखळामध्ये कुटायचे. म्हणजे त्याचा वरचा कोंडा निघायचा. कोंडा निघायचा म्हणजे वरचे छिलके निघायचे त्याचे, पूर्ण नाही. आणि तो जो कोंडा आहे, त्या कोंड्याचे पण काही पदार्थ लोक बनवायचे. आणि तो कांडलेला जो गहू आहे
त्या गव्हाची खीर बनवत असत. आणि त्यानंतर ज्वारी आहे तर त्या ज्वारीला पण असंच कांडत असेल आणि कांडल्यानंतर तिचं ते वरचं सगळं निघून जायचं, मध्ये पांढऱ्या पांढऱ्या साबुदाण्यासारखी ती ज्वारी व्हायची आणि त्याचे पापड बनवले जायचे. तर त्याला कोंडा म्हणतात. आणि कणी, तर कणी म्हणजे ते कुटत असताना कधी कधी कुटत असताना थोडेफार त्याचे तुकडे पण होतात. जसं आपण तांदळाची कणी होते तसं, तर ती कणी वेगळी. तर ती कापरामध्ये शक्य नाही, कारण कापराला तुम्ही कणी आणि होऊ शकत नाही, कारण कापूर हवेनच उडून जातो. त्याला कांडणी करून तरी काय करायचंय, काहीच शिल्लक राहत नाही. तसे हे निर्मळ आहेत. सिंधू मिळवणी काय चाले, आणि संमिळवणी म्हणजे एकत्र करणं. काय सागराला तुम्ही एकत्र करू शकता का? तो अथांग पसरलेला आहे, त्याला कधीच तसं शक्य नाही. परीस चिंतामणी अनेकांचा गुणी. आणि त्याप्रमाणे जसा हा परीस आहे, परीस म्हणजे चिंतामणी, मनाला जे चिंतन करायला तो देणारा परीस आहे, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे गुण आहेत. पालटे ना गुणी नव्हे तैसा. असं नाही की तो लोकांना हे करतो, तसं नाहीये. पालट्यावर तुका म्हणे तैसे जाना संत जन. आणि संत जन असे येत, हे जे संत आहेत हे असे संत आहेत. कसे? वर सांगितल्याप्रमाणे सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. गगन हे सर्वत्र आहे. गगन म्हणजे काय? आकाश. ते आकाशात तुम्ही जिथे जाल तिथे कसं आहे ते सर्वत्र आहे. जिथे जाल तुम्ही पृथ्वी तलावर तिथे आहेच ते. आणि कसं आहे ते संपूर्ण आहे, असं नाही की इथे थोडं आहे. तर तसे ते संत आहेत. तर यावरती उपमा दिलेल्या आहेत, दृष्टांत दिलेले आहेत की संत कसे आहेत, त्यांना सांगायचंय ते कसे काही लाभ न घेता प्रीती करणारे आहेत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पुढे ते म्हणतात की ओटी भार वाहे ज्यांचे सर्वस्वीस आहे. तर यामध्ये या संतांची महती सांगत असताना यामध्ये जसं त्यांनी उदाहरण दिले की गंगाजल जितकं पवित्र आहे त्याच्यामध्ये काय, झालं तर हे काय झालं तर झालंय, आमची पण झाली आता आणि अजून करायचं. अमृत, अमृतामध्ये काय दोष ते काढता बघा, येत नाही. जरा एक साइड न झालं तर पाहिजे. अमृत पिल्यानंतर जसं गंगाजलाने अनेक जरा जन्मांतरीचे गोळ्या खाल्ल्यानेच बघ दिवसभर. पातक नष्ट होतात. अरे गोळ्या कुठे दिलास? मध्ये मध्ये बोलू नका. तुम्हाला स्क्रीन दिसते ना? हो दिसते प्रभूजी. हा. तर हे जे गुण आहेत, तर या अभंगामध्ये तुकाराम महाराजांना जे गुण सांगायचे आहेत ते गुण ते या ठिकाणी सांगतायत. आणि त्यामुळे आपल्याला जसं संत आपल्या जीवनामध्ये काय काय लाभ देतात, संत आपल्या जीवनामध्ये संताची भूमिका काय आहे, हे त्यांना सांगायचंय. आणि हे सांगण्यासाठी ते काय म्हणतात की ते गंगाजळासारखे पवित्र आहेत. आपण पाहिलं की या अम, याच्यासाठी जे लोक गेले कुंभमेळ्याला, किती करोडो करोडो लोक गेले कुंभमेळ्याला, का की त्या गंगामध्ये स्नान केल्यानंतर ते पवित्र होतील, त्यांचे अनेक जन्माचे पाप जातील, या श्रद्धेने ते तिथे गेले. तर इथे सांगितलं की ते तर कार्य संत करतात. आपल्या बंगालीमध्ये एक भजन आहे, आणि त्या भजनामध्ये काय म्हटलेलं आहे की त्या भजनामध्ये म्हणलं, गंगार स्पर्श होईल पाश्चात्य पावन, दर्शने पवित्र कैलो येही तुम्हारा गुण. संतांचे गुण आहेत, भक्तांचे गुण आहेत, त्यांच्या दर्शनानेही मनुष्य पवित्र होतं. परंतु गंगा जी आहे, तर गंगा स्पर्श होईल, जेव्हापर्यंत त्या गंगाजलाला तुम्ही स्पर्श करत नाही तोपर्यंत तुम्ही पावन होत नाही. पण भक्ताचं तसं नाही. भक्त पाहताच भक्ताचं दर्शन, दर्शन पवित्र केलं येही तुम्हाला, हा संताचा गुण इथे
यांना पटवून देताना सांगताना तुकाराम महाराज आपल्याला हे दृष्टांत देतात की ते गंगाजळासारखे आहेत. आणखी कसे आहेत ते? अमृतासारखे आहेत. जेव्हा अमृत प्राशन केलं जातं त्यावेळेस किती? 14 मनू. 14 मनू होईपर्यंत, मन्वंतर होईपर्यंत मनुष्य अमर राहतो. अमृत आणि मनुष्य अमर होत नाही. कारण की अमृत काय आहे? विषाचा सख्खा भाऊ आहे. कसं काय? समुद्र मंथन करताना सर्वात प्रथम काय आलं? काय आलं? समुद्र मंथनामधून सर्वात अगोदर काय निघालं? हम्म कोणालाच माहित नाही विष. का? विष. हा, विष निघालं. आणि नंतर अमृत निघालं. म्हणजे ते दोन सख्खे भाऊ झाले की नाही? तर हे दोन सख्खे भाऊ आहेत, विष आणि अमृत. म्हणून श्रीमद भागवताचं ज्यावेळेस श्रीमद भागवताचं ज्यावेळेस व्याख्यान सुखदेव गोस्वामी देत होते त्यावेळेस अनेक देव तिथे आले होते की आम्हाला तुम्ही अमृताचा कलश घ्या, अमृत घ्या ना आमच्यासाठी ही भागवताची कथा द्या. पण ते म्हटले नाही. कारण की अमृत जे आहे हे ही अमृतत्व देऊ शकत नाही जे भागवत देतं. तर असं तिथे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून इथे अमृतासी अवगुण तो अमृतामध्ये अवगुण तर नाहीच आहे. रवी दीप रवी दीप आणि हिरा यांना काय माहीत नाही? यांना कालिमा माहीत नाही, अंधार माहीत नाही. अनेका तिमिराचा नाश तेने. तर ते अनेक प्रकारचे आपल्या जीवनामध्ये आपण म्हणतो ओम अज्ञान तिमिरंधश, अज्ञानाचा अंधकार नाहीसा करणारे जे गुरु आहेत, तसेच हे संत आहेत. गुरु साधू शास्त्र हे संत आहेत. सर्व प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा अंधकार दूर करण्यासाठी काय लागतं? दीप लागतो, हिरा लागतो, सूर्य लागतो. रात्रीचा अंधकार नष्ट करण्यासाठी संपूर्ण सूर्य लागतो. एखाद्या खोलीतला दीप लागतो आणि एखाद्या गुहेतला हिरा लागतो. त्याचप्रमाणे सर्व प्रकारचा अंधकार नाश करणारे अज्ञानाचा, मायाचा, मोहाचा आणि भवसागराचा अंधकार नाश करणारे संत आहेत असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा जो तिमिर तर त्यांनी सांगितलेला आहे. आणि म्हणून कापूर जसा कापुरामध्ये काही दोष नसतो, कापूर हवेत उडून जातो आणि काहीच अवशेष राहत नाहीत, टाकाऊ असं काहीच नसतं, तसं संतांचं जीवन जे आहे, संतांचं जे आचरण आहे त्यामध्ये टाकाऊ असं सोडण्यासारखं असं काहीच नसतं असं इथे तुकाराम महाराजांना सांगायचं आहे. आणि म्हणून पुढे ते आईचीच उपमा देताना ते पुढे म्हणतात, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. तर ही जी आई आहे 9 महिने त्याचा भार वाहतेच माता, परंतु त्यानंतर त्या बालकासाठी अहोरात्र ती जागत असते, त्याची काळजी घेत असते, तेव्हा प्रयत्न करत असते की ते सुखात कसं राहील. आणि एवढंच नाही, ज्यावेळेस ते मोठं होतं तर त्याला बोटाला धरून चालवायला शिकवते. तर तुम्हाला इथे या छायाचित्रामध्ये दिसत असतील की एका मातेला त्या मुलाची किती प्रेम असतं. ते आता तुम्ही म्हणणार की आम्हाला ते हे असं कधी चित्र दिसत नाही. कलियुग आलं आणि फॅशन मोठी झाली माणसापेक्षा. त्यामुळे आज या फॅशनच्या युगामध्ये काय होतं, जनरली लोक बकेटामध्ये कपडे त्या मुलांना घेऊन फिरतात शहरमध्ये, किंवा त्या बकेटामध्ये घेऊन फिरतात, किंवा आणखी काय बरं पोटाला बांधून हं, ते पोटाला त्याला एका पट्ट्याला बांधतात, त्याचे हातपाय असे लटकत असतात, पिशवी लटकवल्यासारखे. तर हे हे असं आहे की आधुनिकतेच्या नावाखाली दगडासारखे कठोर हृदय लोकांचे होत असल्यामुळे त्यांना ते जड होत आहे. म्हणजे ते चेतना आपली चेतना बोथट होत आहे.
संवेदना जात आहे. करुणा जी आहे ती आपल्यातली राहिलेली नाहीये. त्यामुळे आपल्याला हे दृश्य, हे जे त्या काळात जे अभंग बोलले गेले आणि तशी ती वृत्ती होती, ती समाजामध्ये नसल्यामुळे आपल्याला प्रखरपणे हे जाणवत नाही, दिसत नाही, आपल्या जीवनात अनुभवताही येत नाही. म्हणून आपल्याला हे जे दृष्टांत दिलेत ते दृष्टांत आपल्या हृदयाला भेटत नाहीत. कारण की आपलं हृदय या स्टीलच्या भांड्यात खाल्ल्यामुळे स्टीलच्या ह्याच्यात झाले. पितळाच्या भांड्यामध्ये तुम्ही खाल्लं, चांदीच्या भांड्यामध्ये खाल्लं किंवा अ, तांब्याच्या भांड्यामध्ये खाल्लं तर त्यावर विकार, परिणाम, संवेदना असतात त्याच्यामध्ये. आंबट, तिखट, गोड चव त्या भांड्याला कळते आणि तेच विचार, तेच विकार, ते अनुभव आणि त्या संवेदना आपल्यामध्ये जागृत होतात. परंतु ह्या स्टीलच्या भांड्याला तिखट, आंबट आणि एवढंच नाही तर नाही धुतलं तरी चालतं, ते चमकतच राहतं. तसं दगडासारखं असतं, ते मजबूत पडलं तरी त्याला डेंटही येत नाही, चमटतही नाही ते. आणि तशा प्रकार आपलं कठोर हृदय झालेलं आहे. म्हणून आपल्याला हे संतांचे वचन समजणं कठीण झालेलं आहे. म्हणून त्यांनी सांगतात की आईचं हे जे सर्वस्व आहे किंवा आई आपल्या मुलासाठी हे सर्वस्व अर्पण करते. ती कधी विचार करत नाही की माझे कपडे घाण होतील किंवा मला लोक काय म्हणतील, या काही गोष्टीचा ती विचार करत नाही. तसे साधू संत असतात असं इथे त्यांना सांगायचंय. पण आधुनिक स्त्रिया या गोष्टीला थोडं वेगळं, म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण मुलांना अंगावर खांद्यावर कशाला घ्यायचं, कपडे घाण करतील किंवा तसे कपडे त्यांना नको असतात. म्हणून आज प्रेमाचं जे नातं आहे मनुष्यामधलं ते कमी होत चाललेलं आहे. परंतु संत जे आहेत ते आजही, तेव्हाही तसे होते, आजही आहे. त्यांच्या हृदयामध्ये ती तळमळ जी आहे, प्रीती आहे आणि तीही अहेतुकी कुठलाही हेतू न ठेवता ते जसे आई जसं मार्गदर्शन आपल्या मुलाला करते, रक्षण करते, तसं ते करतात आपल्याला सर्व भावी. मग तुकाराम महाराज या शेवटच्या यामध्ये ओळीमध्ये सांगतायत, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुकाराम महाराज असं का म्हणतात? तुकाराम महाराज तर एक महान संत आहेत. अनेक अनेक संत पाहिले आपण, परंतु सहदेह देहासहित वैकुंठाला गेलेले जे संत आहेत, तर ते कोण आहेत? वैकुंठाला गेलेले कोण आहेत? तर भगवंत वैकुंठाला गेले आणि भगवंतांनी तुकाराम महाराजाला वैकुंठाला नेलं, सहदेह. असे जे श्रेष्ठ संत येत, पण हे पण काय म्हणतायत, हे पण असं म्हणतायत की तुका माझे तुमच्या, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुमच्या संतावर माझं ओझ आहे. म्हणजे काय आहे? संतावर ओझ आहे म्हणजे काय आहे? तर तुम्हा संतावरी ओझे याचं असं त्यांना म्हणायचंय की माझ्या जीवनात ज्या काही अडचणी येतील किंवा जे काही माझ्या जीवनात चाललेलं आहे, तर ते कसं आहे, हे तुमच्यावर अवलंबून आहे किंवा तुम्ही त्यांची काळजी घ्या असं त्यांना सांगायचंय. म्हणून ते म्हणतायत की काय सांगू या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. आणि आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये कोणीतरी संत आले, कोणीतरी भक्त आले, म्हणूनच आपण भक्ती करतोय. आणि त्यांनी आपल्याकडून काही पैसे घेतले नाहीये, किंवा आपल्याला म्हटले नाही की तुम्हाला मी भक्तीत आणले आता मला एवढे द्या, असंही नाही. काय सांगू या संताचे उपकार, मज निरंतर जागविती. आणि आपल्याला माहित आहे की काही भक्त आपल्या संपर्कात असतात आणि ते आपल्याला वेळोवेळी फोन करून विचारतात, उपवास झाला की ठेवला का, उपवासाचा पाळणा टाइम हा आहे, आज दर्शन इतक्या वाजता आहे, दर्शन घेतलं का, आज हा उत्सव आहे. हे असं वेळोवेळी ते आपल्याला जप झाला का असं विचारत असतात. मज निरंतरी जागविती. काय द्यावे त्यांचे व्हावे उतराई. आणि त्यांना काय देऊन आपण त्यांचा उपकार फेडणार आहे? उतराई म्हणजे उपकार फेडणार आहेत. ठेविता हा पायी जीव थोडा. आपण त्याच्या चरणावर पूर्ण जीवन जरी समर्पित केला, हा जीव जरी अर्पण केला तरी तो थोडा आहे.
म्हणून ते म्हणतात सहज बोलणे, सहज बोलणे हितोपदेश. त्या साधू संताचं जे सहज बोलणं असतं तो पण एक उपदेश असतो. कारण की आपण मागच्या त्याच्यामध्ये पाहिलं की ते संपूर्ण आहेत आणि असे त्याचे सहज बोलणे हितोपदेश, आपल्या हिताचा ते उपदेश करते त्यांचं सहज बोलणं पण. करुणी साया असं शिकविती, आणि प्रयत्न करून ते आपल्याला शिकवतात. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये, संतांच्या जीवनामध्ये नियम पालन करण्याची गरज नाही, कारण की त्यांचं चित्त भगवंताच्या ठिकाणी. आपण मागच्या अभंगामध्ये पाहिलं सूत आणि दोरी वेगळे नाही, तसं भक्त आणि भगवंत हे एक जीव झालेले आहेत. त्यांना वेगळी साधना करायची गरज नाही, कारण त्यांचं चित्त पूर्ण भगवंताच्या ठिकाणी बसलेलं आहे. तर असं असताना सहज ते काय म्हणतात करुणी सायास शिकविती. परंतु हे जेव्हा साधू हे संत आपल्या समोर येतात त्यावेळेस ते नियमाचं पालन करतात आणि ते आपल्याला शिकवतात. ते जप करायचं शिकवतात, नियमाचं पालन करायचं, शास्त्राचं अध्ययन करायचं, हे स्वतःच्या करुणी सायास शिकविते. स्वतः प्रयत्न करून ते शिकवतात. तुका म्हणे वत्स धेनुची या चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. आणि ज्याप्रमाणे वासरू आहे की तुका म्हणे वत्स धेनूची धेनुच्या चित्ती, म्हणजे गायीच्या चित्तामध्ये जसं वासरू असतं ते त्याला दुसरं दिसत नाही, त्या तसंच तसंच ते मला सांभाळतात. तैसे मज येती सांभाळीत, आणि तसं मला हे साधू संत सांभाळतात असं तुकाराम महाराज इथे म्हणतायत. आणि म्हणून तुकाराम महाराजांचं हे जे म्हणण्याचं आहे, तर त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही हे जे संत आहेत, तर हे संत तुम्हा संतावर जे तुम्ही एवढं सांभाळता, माझी तर काही पात्रता नाहीये, म्हणून तुम्ही मला आणखी सांभाळा, असं या तुकाराम महाराजांना या अभंगातून म्हणायचंय. तर पुढच्या याच्यामध्ये कडव्यामध्ये, म्हणजे पुढे तुम्ही एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, आणि तो आपण सर्वांना माहीतच आहे. तर तुकाराम महाराज या स्क्रीन दिसते का तुम्हाला? हरे कृष्ण जी दिसते. अभंग दिसतोय की नाही? शेअरिंग बंद झालं. अभंग नाही दिसत. नाही नाही, हा बंद झालाय शेअरिंग. हा आता दिसते ना? तर तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाई नावडी हिची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी. तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात की वारंवार अनेक अनेक जन्म दे तुम्हाला सुखे जे तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कारण का की इथे काय हेची दान दे देवाला, भगवंताला पण काय मागतायत ते, तुझा विसर न व्हा, भगवंताचा विसर होऊ नये, आणि गुण गायीन आवडी हीची माझी सर्व जोडी. तर मी जे काही आज आपण संसारामध्ये जे काही जोडतो, धन संपदा पैसा माणसं कंपनी गाडी सगळं जोडून सगळं आपण एकत्र करून ठेवतो, तर हेच माझं काय आहे, संत मला हे सर्व काही न लगे मुक्ती आणि धनसंपदा हे काही मला नकोय, काय दे, संत संग देई सदा. तर अशा लोकांचा संग दे, संतांचा, की ज्यामुळे काय होईल, आम्हाला तुझा विसर होणार नाही. आणि मग तू आम्हाला कितीही जर जन्म दिले तरीही चालेल, तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तर असं तुकाराम महाराजांना इथे सांगायचं आहे. तर आपण पाहतो की आपलं भाग्य आहे की आपल्याला अशा ठिकाणी जन्म मिळालेला आहे की ज्या ठिकाणी आपण काय करतो आहे भक्ती करू शकतो. पण तुम्ही पहा, आपल्या बाजूच्या देशामध्ये पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, तिथं तुम्ही जप तप करू शकत नाही, धर्म आचरण करू शकत नाही. कारण का, तिथे आपल्याला साधू संतांचा संग नाहीये, की तिथे भूत पिशाच्य सारखे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत. अशा लोकांमध्ये राहणं, भगवंताची भक्ती करणं किंवा चेतना ठीक ठेवणं अवघड झालेलं आहे. जगात सर्वत्र तरी अवघड असलं तरीही आज
भगवंताच्या कृपेने आणि या भक्तांच्या कृपेने आपल्याला काय आहे की तशी परिस्थिती नाहीये. म्हणून हे जे आहे तर आपलं चित्त जसं इथे जनाबाई एका अभंगामध्ये सांगतात की आपलं चित्त जे आहे ते कसं असावं, तर पक्षी जाये दिगंतरा बालकासी आणि चारा. घार म्हणजे पक्षी दिगंतरा म्हणजे वेगवेगळ्या दिशेने फिरतो, पण काय करतो तो आपल्या चोंचीमध्ये आपल्या पालकासाठी चारा आणतो. घार इंडे आकाशी झाप घाली पिल्लापाशी. आकाशात घार फिरत असते पण तिच्या पिल्लाला कोणी मारायला की एका झडपीत खाली येते. ती इतक्या उंच असते, ती तुम्ही पाहिले असलं तर घार नावाचा पक्षी. माता गुंतली कामाशी चित्त तिचे बाळापाशी. आई घरात ते सगळे काम करते पण ते बाळ तिचं चित्त त्याच्याकडे असतं. त्यांनी थोडं कुई कुण केलं त्या पाळण्यामध्ये असताना की ती पटकन जाऊन त्याचा उचलून घेते. वानर हिंडे झाडावरी पिले बांधुनी उदरी. वानर जे असतात ते झाडावर इकडे तिकडे फिरत असतात आणि त्यांची पिल्ल त्यांच्या पोटाला असतात. तैसी आम्हासी विठ्ठल माये. तर त्या प्रकारची आमची आई जी आहे विठ्ठल आहे, जणी वेळोवेळ आप आहे. तर तो जनाबाई जे आहे तर या अभंगामध्ये त्या यांना सांगत आहे. तर अशा प्रकारे आज जो आपण अभंग पाहिला तर या अभंगामध्ये जे तुम्हाला दिसलं की लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐसी कवलाची जाती करी लाभाविन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयी साहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी वझे. तर भगवंताने आपण पाहतो की या लीला करत असताना त्याच्यामध्ये अनेक संत जे आहेत तर अनेक संतांच्या ठिकाणी ज्यावेळेस या भगवंतांच्या लीलामध्ये जे संत आले त्या संतावर अहेतुकी कृपा काही काही भक्तावर भगवंतानी केलेली आहे. आणि असे काही संत आहेत तर त्या संतांनी दुसऱ्या संतावर म्हणजे दुसऱ्या संताचं साह्य किंवा या जनसामान्याचं साह्य त्यांनी केलेलं आहे. तर अहेतुकी प्रेम करावं जसं संत करतात तसं आपणही भगवंतावर अहेतुकी प्रेम करावं असं तुकाराम महाराजांनी इथे सुचवायचं आहे. आणि तुकाराम महाराज म्हणजे आपल्यासाठी ते म्हणतायत की माझे ओझे तुमच्यावर आहे, तुम्हीच आता माझा उद्धार करा असं त्यांना इथे म्हणायचं आहे. तर आपला वेळ फक्त आपल्याकडे 3 ते 4 मिनिट आहेत. तर आता तुम्ही मला काही प्रश्न असतील ते विचारू शकता, काही शंका असतील किंवा काही तुम्हाला असं वाटत असेल की मी वेगळं काही बोललोय तर तेही तुम्ही सांगू शकता.